हाय, मी जान्हवी. आज सकाळी 7:30 वाजता श्वेताच्या वेडिंग डे साठी मी रत्नागिरीहून लांजामधल्या हर्दखळ या गावाला जायला निघाले. काल मला सलग मेहंदीच्या ऑर्डर्स होत्या आणि रात्री लेट झाल्यामुळे मी रत्नागिरीला माझ्या माहेरीच राहिले होते. जवळपास 2 तासांच्या प्रवासानंतर मी हर्दखळ्यात पोहोचले. गावाला घरीच लग्न असल्यामुळे मांडव छान सजवलेला होता. खरंच, गावातल्या लग्नांची एक वेगळीच मजा असते, हो ना? गेल्या गेल्या सगळ्यात आधी नवरीच्या साड्या घेऊन प्री प्लेटिंग करून घेतल्या. आज नाश्त्यासाठी डब्यातून चिक्कू आणले होते. ब्राईड मेकअपसाठी येईपर्यंत मी पुढच्या व्लॉग्सचं स्क्रिप्ट लिहित बसले होते. जवळपास 1 तासानंतर श्वेता लग्नापूर्वीचे विधी आटपून आली. तर ही आहे आजची ब्राईड श्वेता आणि तिचा बिफोर लुक. एप्रिल एंडिंग असल्यामुळे विदाऊट एसी रूम आणि त्यात मांडवात लग्न असल्यामुळे प्रचंड गरमा होता. मेकअपचं लास्टिंग व्हायला हवं यासाठी फेसवर आईस क्यूब्स फिरवले. 1.5 तासातच श्वेताला छान तयार केलं. श्वेताचे केस नॅचरली इतके सुंदर होते हा. तर हा आहे श्वेताचा आजचा विधींसाठी केलेला फर्स्ट लुक. मागच्या ब्लॉग्स मध्ये तुम्ही श्वेताचा एंगेजमेंट लुक बघितलाच असेल आणि नसेल बघितला तर नक्की बघा हा. फायनली मुहूर्त आला आणि लग्न लागलं. खरं तर ही सगळी गर्दी, त्यात स्टेजवरचे लाईट्स आणि प्रचंड गरम्यामुळे मलाच तिच्या मेकअपच्या लास्टिंगचं टेन्शन आलं होतं. काही वेळातच ती रिसेप्शन चेंजसाठी आली आणि मी बघते तर काय, मेकअप ॲज इट इज होता बरं का. तिला बऱ्यापैकी घाम आला होता. टिश्यू पेपरने घाम टिपला, पण टिश्यूला जरासा सुद्धा मेकअप चिकटला नाही. मला कामाचं इतकं समाधान मिळालं ना. यानंतर नवरदेव अतुल दादाचा सुद्धा बेसिक टचअप केला. तर हा आहे आजच्या कपलचा रिसेप्शन लुक. यानंतर रिसेप्शनला सुरुवात झाली. मग आम्ही पण रत्नागिरीला रिटर्न यायला निघालो. आम्ही 2 तासातच रत्नागिरीला पोहोचलो आणि मग आजची सेकंड ब्राईड शौरीला हळदीसाठी छान तयार केलं. तुम्हाला मागच्या ब्लॉग्स मध्ये शौरीचा एंगेजमेंट आणि देवकाचा लुक बघायला मिळेल. बरं, आजचे सगळे लुक्स तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका हा. तर असा होता आजचा माझा वर्क डे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.